मुंबईसह कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पाऊस, रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी। मुसळधार पावसामुळे कोकणातील नद्यांना नदीचं स्वरूप, आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम अलर्ट मोडवर। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात ढगफुटी सदृश पाऊस, पुढील 2 दिवस कोकण भागाला रेड अलर्ट। उद्या रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी, पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट जारी। विक्रोळी पुलावरून सर्व पक्षांकडून श्रेयवादाची लढाई, सर्वात आधी ठाकरेंची शिवसेना, मग शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्घाटन, तर भाजप कार्यकर्त्यांकडूनही उद्घाटन करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न। 7 दिवसात बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित, मंत्री उदय सामंतांनी भेट देत आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 2 ऑक्टोबरला मंत्रालयात शिरण्याचा बच्चू कडूंचा इशारा। महाराष्ट्रात जातीच्या राजकारणाला बाळासाहेब ठाकरेंनी सुरुवात केली, मात्र उद्धव किंवा आदित्य ठाकरेंनी कधी जातीचं राजकारण केलं नाही, इम्तियाज जलील यांचं वक्तव्य। गोवंडीतील शिवाजीनगर भागामध्ये डंपरनं चिरडून चौघांचा मृत्यू, चालक ताब्यात, संतप्त जमावानं घाटकोपर मानखुर्द लिंक रोड रोखल्यानं पोलिसांचा लाठीचार्ज, काही नागरिक ताब्यात। क्रेनच्या मदतीनं अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा भाग हटवला, घटनास्थळावरून आतापर्यंत 274 जणांचे मृतदेह सापडले, 248 मृतदेहांची डीएनए चाचणी पूर्ण। अहमदाबाद विमान दुर्घटना प्रकरणी मृतकांच्या नातेवाईकांना आणि जखमींना तात्काळ 25 लाख मिळणार, टाटा ग्रुपकडून घोषित करण्यात आलेल्या 1 कोटी व्यतिरिक्त एअर इंडियाची मदत। विठ्ठलाच्या टोकन दर्शनासाठी नोंदणी सुरू, उद्या सकाळी 10 वाजता पहिलं टोकन दर्शन मिळणार, मंदिर समितीच्या वतीनं भाविकांसाठी बैठक व्यवस्थेसह पाणी आणि चहाची सोय। आषाढीसाठी पंढरपूरच्या वारीमध्ये सहभाग नोंदवणाऱ्या दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 अनुदान मिळणार, राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी। राज्यात कोरोनाचे 53 नवे रुग्ण, मुंबईत सर्वाधिक 24, पुण्यामध्ये 11, ठाण्यातील 5 रुग्णांचा समावेश, तर 2 जणांचा मृत्यू, सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 578 वर। दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा नवा विजेता, फायनलमध्ये ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखत विजय, दक्षिण आफ्रिकेनं 27 वर्षांनंतर आयसीसीच्या ट्रॉफीवर नाव कोरलं।